नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव, युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय. त्या सिरीजचं नाव आहे ओनली पोलीस भरती चालू घडामोडी सराव प्रश्न बाय देवा जाधव. विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज चालू करण्यामागचं कारण मी सुरुवातीला सांगतो. तुम्ही या ठिकाणी असं बघितलं असेल की 12वी झाल्यानंतर खूप लहान वयामध्ये लागलीच गव्हर्नमेंट सर्व्हिस लागणारी एकमेव परीक्षा म्हणजे ही महाराष्ट्रातली पोलीस भरतीची परीक्षा आहे. लाखो मुलं परीक्षा देतात. आता लाखो हा शब्द यासाठी वापरलाय, मग दरवर्षी भरती निघाल्यानंतर एक पेपरला न्यूज असते. काय न्यूज असते की इंजिनियर झालेल्या व्यक्तीने पोलीस भरतीचा फॉर्म भरला, वकील झालेल्या व्यक्तीनं पोलीस भरतीचा फॉर्म भरला, CA झालेल्या व्यक्तीनं पोलीस भरतीचा फॉर्म भरला, असं वेगवेगळ्या डिग्र्या घेतलेल्या मुलांनी देखील पोलीस भरतीचा फॉर्म भरला, अशी न्यूज असते. आणि ही सत्यता आहे. ज्यांनी गेल्या वर्षी किंवा दोन तीन वर्षात पेपर वाचले त्यांना माहिती असेल की दरवर्षी भरती आली की ही न्यूज असते. यामागचं कारणच आहे महाराष्ट्रात असलेली बेकारी आणि शाश्वत नोकरी देणारे हे क्षेत्र आहे. मग यासाठी जे 10-12 लाख मुलं महाराष्ट्रात आता वेगवेगळ्या जिल्ह्यातनं, तालुक्यातनं, गावातनं या परीक्षेची तयारी करतात, त्यांची अशी मागणी होती की सर, पोलीस भरतीमध्ये सगळ्यात आम्हाला अवघड जाणारा विषय, 4 विषयामधला सगळ्यात अवघड जाणारा विषय म्हणजे सामान्य ज्ञान. त्याला तुम्ही GK देखील म्हणता, जनरल नॉलेज देखील म्हणतो, किंवा त्याला आपण चालू घडामोडी म्हणतो. हा सामान्य ज्ञान विषयाच्या अंतर्गत चालू घडामोडी होतो. जवळजवळ 15 ते 20 मार्काच्या दरम्यान हा विषय पोलीस भरतीमध्ये असतो. म्हणून आपण स्पेशल पोलीस भरतीचे विद्यार्थी करता ओनली पोलीस भरती. आता ओनली हा शब्द पोलीस भरती मी का टाकलाय विद्यार्थी मित्रांनो, याच्या मागचं कारण सांगतो की आपल्या MPSCच्या प्रश्नाची काठिण्य पातळी आणि पोलीस भरतीच्या प्रश्नाची काठिण्य पातळी याच्यामध्ये फरक आहे. म्हणून या ठिकाणी ओनली पोलीस भरती हा मी शब्द इथं उच्चारलाय. आपली MCQ सिरीज चालू राहील, मंथली करंट अफेअर्स सिरीज चालू राहील. ते तर तुम्ही लाखोचे संकेत पाहताय, परंतु इथं त्या दर्जाचे त्याच लेवलचे प्रश्न असतील जेणेकरून त्या मुलांना फायदा होणार आहे. तत्पूर्वी आणखीन एक घोषणा तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक बघितलं असेल की महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत जाण्यासाठी शासनानं अशा वेगवेगळ्या सुविधा प्राप्त करून दिल्यात. त्यातलं बार्टी, आरटी, तुम्ही असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, यांच्यातर्फे या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातील मुलांसाठी स्कीम आहेत, योजना आहेत. आणि आता नुकतंच बार्टी आणि आरटी तर्फे पोलीस प्रशिक्षण योजनेच्या संदर्भातील जुलै एंडला फॉर्म सुटणार आहेत. आणि त्या परीक्षेची तयारी करण्याकरिता वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या संस्थांना या ठिकाणी शासनानं प्रशिक्षक संस्था म्हणून नेमलेले. त्याच्यामध्ये आपली युनिक अकॅडमी नावाची महाराष्ट्रातली नावाजलेली संस्था देखील समाविष्ट आहे. आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं, ह्या पोलीस प्रशिक्षण योजनेसाठी आपल्या युनिक अकॅडमीच्या नाशिक शाखेमध्ये, छत्रपती संभाजीनगर शाखेमध्ये, त्यानंतर नांदेड शाखेमध्ये, जळगाव शाखेमध्ये आणि धुळे शाखेमध्ये देखील पोलीस प्रशिक्षण योजना उपलब्ध आहे. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे, किंवा कमेंट बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म आहे, तो तुम्हाला भरणं अनिवार्य आहे. जेणेकरून जे काही अपडेट असतील भरतीच्या संदर्भातले ते निश्चित तुम्हाला मिळणार आहेत. त्यात एक बघा, सगळ्यात महत्वाची 6 महिन्याची प्रशिक्षण योजना आहे. ह्या 6 महिन्याच्या प्रशिक्षण योजनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 72,000 रुपयाचा तुम्हाला लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 10,000 रुपये विद्यावेतन असणार आहे. त्यानंतर 12,000 रुपये स्टेशनरीसाठी रक्कम दिली जाणार आहे. अशा ह्या वेगवेगळ्या योजना आहेत. याची अतिरिक्त माहितीसाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे काही नंबर दिलेत त्याच्यावर सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. निश्चित या योजनेचा लाभ घ्या आणि युनिकच्या जे काय 5 ठिकाणी पोलीस भरतीचे प्रशिक्षण केंद्र आहे याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती रिलेटेड जे काही चालू घडामोडीचे, GKचे, सामान्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याचा आपण आढावा घेणार आहोत. यात सगळ्यात महत्त्वाचं बघा, पोलीस भरतीचे जनक म्हणून आपण RR पाटील यांना ओळखतो. आणि त्यांनी जशी पारदर्शक पद्धतीनं ही पोलीस भरती राबविली, तशीच पारदर्शक पद्धतीनं पोलीस भरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री यांनी देखील मागील 2-3 वर्षापासून ही पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवलेली आहे. मग महाराष्ट्रातल्या गोरगरीब कुटुंबातील मुलं या ठिकाणी या पारदर्शक पद्धतीमुळे या परीक्षेमध्ये पास होतात आणि त्यांना या ठिकाणी नोकरी लागते. यावर्षी नुकतंच महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी पोलीस भरतीच्या संदर्भातली एक नव्यानं 13,000+ पोलीस भरतीच्या संदर्भातली घोषणा केली. तो व्हिडिओ तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता की जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली. पोलिसांच्या सक्षमीकरणाकरता मोठ्या प्रमाणात पोलीस भरती आपण सुरू केली आणि एक रेकॉर्ड आपण केला आहे की अगदी
लगतच्या 22 ते 25 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये 38,802 पोलिसांची भरती आपण केलेली आहे. 38,802 आणि 13,560 नवीन भरतीचा प्रस्ताव आपण आणलेला आहे. हा रेकॉर्ड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या घोषणेच्या आधार जर तुम्ही बघितलं तर जो 13,000 प्लस जागा ऑलरेडी याच्या आधी त्यांनी 38,000 जागा भरल्यात, आणखीन या 13,000 जागा भरणार. तर या जाहिरातीमध्ये, येणाऱ्या जाहिरातीमध्ये जर तुम्हाला भरती व्हायची असेल तर निश्चित युनिक अकॅडमीच्या प्रशिक्षण संस्थेचा तुम्ही लाभ घेणं गरजेचं आहे. मग यातला आपला पहिला प्रश्न आहे, खालील विधाने लक्षात घ्या. मग खालील विधाने लक्षात घ्या म्हणजे बघा तुम्हाला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, इथे काय म्हणलंय, राष्ट्रीय शब्द वापरलाय. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. कोणाला जाहीर झाला? नितीन गडकरी यांना तो जाहीर झाला आहे. आणि CD देशमुख राष्ट्रीय पुरस्कार 2025 नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. मग आता या ठिकाणी हा प्रश्न घेण्यामागचंही कारण ते की 2025 दोन्ही राष्ट्रीय पुरस्कार हे नितीन गडकरी जाहीर झाले आहेत आणि दोन्ही पुरस्काराची जी काही विधान आहे ती दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणून या ठिकाणी जर तुम्ही बघितलं काय ह्यातलं योग्य उत्तर आहे तर अ आणि ब हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. लोकमान्य टिळक हा देखील पुरस्कार जाहीर झाला 25चा आणि CD देशमुख हा देखील पुरस्कार. आता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो 43व्या क्रमांकाचा आहे आणि CD देशमुख राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो 2ऱ्या क्रमांकाचा आहे. कितव्या क्रमांकाचा आहे? तो 2ऱ्या क्रमांकाचा आहे. पहिल्या क्रमांकाचा ज्ञानेश्वर मुळे यांना मिळालेला CD देशमुख पुरस्कार सरहद फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार दिला जातो, तो या वर्षीचा नितीन गडकरी यांना मिळाला आहे. आणि राष्ट्रीय पुरस्कार 43व्या क्रमांकाचा आहे आणि तो नितीन गडकरी यांना मिळाला आहे. गेल्या वर्षी 2024चा सुधा मूर्ती यांना मिळाला होता, 2023चा नरेंद्र मोदी यांना मिळाला होता. ह्या दोन्ही पुरस्काराचं स्वरूप 1 लाख रुपये आणि लोकमान्य टिळक ट्रस्ट तर्फे या पुरस्काराची या ठिकाणी घोषणा दरवर्षी देण्यात येतो. आणि 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी आहे. यावर्षी 2025 मध्ये 105वी पुण्यतिथी. कितवी? 105वी पुण्यतिथी आहे आणि त्या 1 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे, नितीन गडकरी यांना देण्यात येणार आहे. हा लेटेस्ट प्रश्न आहे. येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेत कदाचित यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि दोन्ही पुरस्कार हे भारतीय अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते महाराष्ट्रीयन, त्यामुळे या दोन्ही टॉपिक महत्वाचे आहेत, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं? बघा इथं स्वातंत्र्यानंतर असा शब्द वापरलाय, नंतर असल्यामुळं याचं उत्तर आहे उत्तराखंड. आणि स्वातंत्र्य पूर्व असा जर शब्द असेल तर त्याचं उत्तर आहे गोवा. या दोन्हीमध्ये गफलत करून घेऊ नका. काय म्हटलंय? स्वातंत्र्यानंतर म्हणलं तर उत्तराखंड आहे, स्वातंत्र्यपूर्व म्हणलं तर समान नागरी कायदा लागू करणं पहिलं राज्य कुठलं आहे? या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड आणि पूर्व गोवा. तिसरा प्रश्न आहे, युनेस्को वारसा यादी 2025 नुसार जगातील एकूण किती ठिकाणाचा समावेश वारसा यादीत करण्यात आलाय? आता यात मी 11 हा एक पर्याय दिलाय, 12 दिलाय, 25 दिलाय, 26 दिलाय. आता या ठिकाणी गफलत करून घेऊ नका. बघा याच्या मागचं कारण असे, गफलत का म्हणलं, ह्याचं काही उत्तर मुलं 12 देतील, काही मुलं याचं उत्तर 11 देतील. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचा समावेश या ठिकाणी युनेस्कोच्या वारसा यादीची जी काही बैठक पार पडली यावर्षी, कुठे पार पडली? फ्रान्समधील या ठिकाणी पॅरिस या ठिकाणी पार पडली. कुठे पार पडली? पॅरिस या ठिकाणी पार पडली. या बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्याचे त्यातला एक किल्ला जिंजी हा जो किल्ला आहे, तो जिंजी किल्ला जो आहे तो या आपलं महाराष्ट्र स्टेट सोडून तामिळनाडू मधला आहे. त्यामुळे इथं तुम्ही काही 11 उत्तरले तर काही 12, पण तुम्ही इथे प्रश्न लक्षात घ्या, जगातील एकूण म्हणलेलं आहे, एकूण किती ठिकाणाचा वारसा यादीत समावेश करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे 26. म्हणजे त्यातलं एक ठिकाण कुठलं आहे? आपलं गड किल्ले, महाराजांचे 12 गड किल्ले. अशा 26 ठिकाणांना 2025च्या युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये या ठिकाणी काय करण्यात आलाय? समावेश करण्यात आलाय. तो एक भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, 2025चा जागतिक लोकसंख्या पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? वर्षा देशपांडे, आस्था पुनिया, सोनाली मिश्रा आणि प्राजक्ता कोळी. हे 4 पर्याय जर बघितले विद्यार्थी मित्रांनो तर 2025 मध्ये 4ही पर्याय चर्चेत आलेले आहेत. 4ही पर्यायापैकी कोणत्या ना कोणत्या पर्यायावर आपला प्रश्न विचारला जाणार आहे. मग आता यात लक्षात घ्यायचं उत्तर आहे ऍडव्होकेट वर्षा देशपांडे. जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै आपण साजरा करतो. कुठला? 11 जुलै हा दिवस आपण जागतिक लोकसंख्या दिन साजरा करतो आणि त्या दिवशी हा पुरस्कार डॉक्टर वर्षा देशपांडे यांना देण्यात आला. आता आस्था पुनिया आपण चर्चेत येत. आस्था पुनिया का चर्चेत आहे? त्याच्या मागचं नौदलाच्या, बघा नौदलामधील पहिल्या महिला पायलट आहेत त्या. काय म्हणलंय? पहिल्या महिला पायलट नौदलामधील हा
त्यांच्याबद्दलची माहिती. सोनाली मिश्रा जे आहेत, ह्या सोनाली मिश्राचं आरपीएफ मधील बघू बरोबर आहे, आरपीएफ जे आहे त्या आरपीएफ मधली रेल्वे सुरक्षा दल जे आहे बघा काय म्हणलंय, रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. काय म्हणलंय, रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहेत, सोनाली मिश्रा. आणि प्राजक्ता कोळी कोण आहेत, तर टाइमची 100 क्रिएटर्स यादी जी प्रसिद्ध झाली टाइम मॅगझिनची, त्या यादीमध्ये पहिल्या 10 मध्ये प्राजक्ता कोळी भारती यांचा युट्यूब चॅनल आहे, प्रसिद्ध आहे. पहिल्या 10 मध्ये समाविष्ट होणारी प्राजक्ता कोळी पहिल्या भारतीय आहेत. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. म्हणजे बघा असे सिंगल लाईन स्वरूपातले प्रश्न तुमच्या पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. लेटेस्ट प्रश्न विचारले, त्याला खूप 2 वर्ष आधीचं एमपीसी मधल्यासारखं 1.5 वर्ष आधीचं लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. परीक्षेच्या आधीच्या तुम्हाला साधारण जेव्हा परीक्षा असते तर त्याच्या आधीच्या किमान 7-8 महिन्याच्या घटना परीक्षेमध्ये आपल्याला या ठिकाणी विचारल्या जातात. त्यानंतर खालील विधाने लक्षात घ्या. महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे देखील विधान बरोबर आहे. आणि महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री शरद पवार, हे विधान चुकीचे. मग आता यात बघा फक्त अबरोबर. आता याच्या मागचं कारण काय बघा, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ कोण होते, वसंतराव नाईक होते. कोण होते, वसंतराव नाईक. सर्वाधिक वेळा कोण होते, सर्वाधिक वेळा कोण होते असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे शरद पवार. सर्वाधिक वेळा कोण होते, शरद पवार. किती वेळा, 4 वेळा. सर्वाधिक काळ म्हणलं तर सर्वाधिक काळ वसंतराव नाईक होते, त्यामुळे तो एक भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किती वर्ष होते बघा ते लक्षात असणं गरजेचं आहे. 11 वर्ष 2 महिने, 11 वर्ष 2 महिने 18 दिवस महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान वसंतराव नाईक यांनी भूषवलेला आहे. आणि सर्वाधिक वेळाचा मान कोणी भूषवला, शरद पवार यांनी. आता यात लक्षात घ्या, वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आणखीन एक रेकॉर्ड. हे दोघच मुख्यमंत्री असे आहेत की यांनी महाराष्ट्रातील विधिमंडळातला 5 वर्षाचा मुख्यमंत्र्याचा कालखंड पूर्ण केला. 5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस आणि वसंतराव नाईक हे 2च व्यक्ती आहेत. बघा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे 21वे. आणि क्रमाने कितवे म्हणले तर त्याचं उत्तर आहे 31वे. क्रमाने कितवे, 31वे. आणि व्यक्ती म्हणून कितवे तर 21वे. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. आणि याचं फक्त बरोबर या प्रश्नातलं उत्तर तुम्ही लक्षात घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला मी पोलीस प्रशिक्षण योजनेबद्दल सांगितलं, म्हणजे काय सांगितलं की त्या ठिकाणी तुम्हाला 72,000 रुपयाचा वर्षाला लाभ घेणं 6 महिन्याचं प्रशिक्षण आहे. किती महिन्याचं, 6 महिन्याचं. मग यात एक लक्षात घ्या, युनिक अकॅडमी तर्फे हे जे प्रशिक्षण असणार आहे याच्याकरिता, म्हणजे ह्या प्रशिक्षणाला एखाद्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी किंवा ती परीक्षा पास होण्यासाठी सुद्धा युनिक अकॅडमीनं या ठिकाणी मोफत क्लास सुरू केलेले आहेत आणि मोफत टेस्ट पण दिले, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी बार्टीची आणि आरटीची परीक्षा पास होताल आणि तुमचा नंबर ह्या प्रशिक्षण योजनेकरता लागणार आहे. म्हणून त्या मोफत क्लासचा, त्यानंतर मोफत टेस्ट आहेत, मोफतच टेस्ट आहेत त्या ठिकाणी, त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि या प्रशिक्षण संस्थेत तुम्ही लाभ घेतल्यानंतर जर तुम्ही युनिक अकॅडमीला चॉईस केलं संस्था म्हणून, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव आणि धुळे, इथं नंबर मी सगळे दिले, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तर युनिक अकॅडमीतर्फे या ठिकाणी तुम्हाला भरपूर, आता गेल्या वर्षी जो आपल्याकडे जवळजवळ 2,000 मुलं होती, त्या 2,000 मुलांना तुम्ही विचारू शकता, त्यांच्या माध्यमातून माहिती घेऊ शकता. त्यांना टेस्ट दिलेले आहेत, दर्जेदार एज्युकेशन दिलंय. यावर्षी आगळेवेगळे म्हणजे आपण टॅब सुद्धा देणार आहोत, जेणेकरून या वर्षीच्या लेक्चरचे रेकॉर्ड जे आहेत व्हिडिओचे, ते तुम्हाला प्रशिक्षण संपल्यावर सुद्धा ऐकायला मिळावेत या उद्देशाने तो टॅब दिला जाणार आहे. आणि ऑफलाईन लेक्चर बरोबर ऑनलाईनचं रेकॉर्ड लेक्चर सुद्धा उपलब्ध असणार आहे. त्याच्यामुळं निश्चितच ह्या प्रशिक्षण योजनेचा लाभ तुम्ही घ्याल अशी मला आशा आहे. आपण पुढला प्रश्न बघूया. पालघर जिल्ह्याचा नवीन आरटीओ क्रमांक सांगा. बघा नव्यानंच पालघरसाठी आरटीओ क्रमांक मंजूर झालाय, MH60. मग MH59 कुठला आहे, जतचा आहे. सांगली जिल्ह्यातील जत नावाचा तालुका हा विधानसभेचा 288वा मतदारसंघ आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हा पहिला मतदारसंघ आहे आणि सांगली जिल्ह्यातला जत हा शेवटचा, त्याचा MH59 आहे. MH58 जो आहे तो मीरा भाईंदर, ठाणे जिल्ह्यामधील मीरा भाईंदर MH58. आणि MH57 जो आहे तो या ठिकाणी वैजापूर नावाचं तालुका आहे, छत्रपती संभाजीनगर. बघा पोलीस भरतीला याच्यावर चालक,
च्या संदर्भात 100% प्रश्न विचारला जाणारच, म्हणून या ठिकाणी आपण हा प्रश्न फॉर्मॅट केलेला आहे. त्यानंतर टिंबटिंब या स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने 90.23 मीटर भाला फेकला. आता या ठिकाणी लक्षात घ्या, नीरज चोप्राने 2 ऑलिम्पिकमध्ये या ठिकाणी काय केलंय, पदक जिंकले. परंतु आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा झाल्या त्या सगळ्या स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक असेल, सुवर्ण पदक हे जिंकले. परंतु पहिल्यांदा असं झालं की 90.23 मीटर 90+ मीटरचा त्यांनी भाला फेकल्यामुळे ही स्पर्धा चर्चेत आली आणि या स्पर्धेचं नाव आहे धुवा डायमंड लीग. या स्पर्धेत नीरज चोप्राने 90.23 मीटर भाला या ठिकाणी फेकलेला आहे. आता मग पॅरिस डायमंड लीग मध्ये 88.16 मीटरचा फेकलेला आहे. गोल्डन स्पाइक स्पर्धा जी पार पडली त्याच्यामध्ये 85.29 मीटरचा भाला फेकलेला आहे. धोवा डायमंड लीगचं 90.23 तुम्हाला उत्तर सांगितलं. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये देखील त्यांनी 89.45 मीटर भाला फेकलेला आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या स्पर्धेत किती भाला फेकलाय आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि या वर्षीची आगळी वेगळी घटना अशी की बघा, नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धा नावाची स्पर्धा नीरज चोप्राने भरवली होती आणि ही स्पर्धा भारतातील बेंगलुरू या ठिकाणी पार पडली नुकतीच. आता ह्या बेंगलुरू ही ऑलरेडी बिहारमध्ये होणार होती, पण काही कारणास्तव ती बेंगलोरलाच पार पडली आणि या स्पर्धेत देखील या ठिकाणी नीरज चोप्राने 86.18 मीटर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकले. ॲथलेटिक्ससाठी स्वतंत्र इव्हेंट असणारी भारतातली ही नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धा पहिलीच आणि मोठी स्पर्धा म्हणून ओळखली गेली. ती बेंगलोर या ठिकाणी पार पडली. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्रीडा क्षेत्रावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, पुण्यातील लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण टिंबटिंब करण्यात आले. नामांतराचा मुद्दा जर बघितला तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं ईश्वरपूर नाव करण्याच्या संदर्भात घोषणा झालेली आहे. अशाच घोषणा किंवा प्रत्यक्ष मंजुरी मिळालेली ठिकाण जर बघितले वेगवेगळी नावं तर ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. संत गुरु जगत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा पद्धतीचं या ठिकाणी लोहगाव विमानतळाचं काय करण्यात आले, नामकरण करण्यात आले. नामकरणावर एखादा प्रश्न असतोच. याचं उत्तम उदाहरण बघा, तुम्हाला जर भरतीमध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील तर मागील 3 ते 4 वर्षाचे पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न त्यालाच आपण इंग्लिशमध्ये PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन म्हणतो. हे तुम्ही पाहिलेच पाहिजे. ते पाहिले तरच आपल्या भरतीमध्ये काय प्रश्न येईल असा अंदाज बांधतो येतो. मग अनेक ठिकाणी मी पोलीस भरतीचे पण सेमिनार घेतले, त्या ठिकाणी पण मार्गदर्शन करतो. मग मुलांची तक्रार काय असते, सर आम्हाला सगळे विषय जमतात पण सामान्य विषयामध्ये आम्हाला मार्कच येत नाही. आम्ही किती पण वाचून मी मार्क काय येत नाहीत. किती पण वाचून म्हणजे जास्त वाचून सुद्धा मार्क येणं अपेक्षित असतं विद्यार्थ्यांना, पण मार्क काय येत नाहीत. त्याच्या मागचं कारण आहे विषय वास्ट आहे. विषय काय वास्ट म्हणजे काय बघा, त्याच्यामध्ये भूगोल विचारलं जातं, सामान्यांमध्ये राज्यघटना विचारली जाते, पंचायत राज विचारलं जातं, बरोबर आहे. म्हणजे हे विषय देखील आहेत. हिस्ट्री आहे, बरोबर आहे. इतिहासाचा भाग देखील विचारला जातो, सामान्य विज्ञानचा भाग देखील विचारला जातो, परत जीकेचे प्रश्न विचारले जातात, परत चालू घडामोडीचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे 6-7 विषय आहेत आणि हे 6-7 विषय मिळून किती मार्क आहेत, फक्त 25 मार्क आहेत. आणि याच्यामध्ये गॅरंटी नाही की कोणत्या विषयाला किती विचारतील. मुंबई पोलीस भरतीमध्ये जर बघितलं तुम्ही तर चालू घडामोडी 15-20 मार्क विचारतात, एकाच विषयावर 15-20 मार्क विचारतात. आणि हा विषय एकदम 12वी झालेल्या मुलांना नवीन असतो, पहिलीपासून 12वी पर्यंत हा विषय कुठेच नाही, मग मुलांचा गोंधळ उडतो. त्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या की या विषयाचा अभ्यास करण्यासाठी जेवढे पेपर झाले ते पाहणं गरजेचं. गेल्या वर्षी एक प्रश्न विचारला, मोसाद काय आहे. आता ज्यांनी परीक्षा दिली किंवा ज्यांनी पेपर पाहिल्यात, आता मोसाद काय आहे, गुप्तचर संघटना आहे, कुठल्या देशाचे, हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. तर सांगायचा विषय असा आहे की बघा, मुलांनी कधी ते पाहिलंच नव्हतं, पाठ केलंच नव्हतं. वेगवेगळ्या देशाच्या गुप्तहेर, आपली जशी रॉ संघटना आहे तसे वेगवेगळ्या देशाच्या गुप्तहेर संघटना आहेत, त्या संघटनेवर प्रश्न विचारतात. जेव्हा तुम्ही पाठीमागील किंवा मुंबईमधल्या काही 5-6 ठिकाणाची नावं चेंज केलीत, पूर्वीचं नाव नवीन नाव, त्याच्यावर देखील एक प्रश्न विचारला. मुंबईमधील लोकसभेचे मतदारसंघ किती, त्याच्यावर प्रश्न विचारला. मुंबईमधील विधानसभेचे मतदारसंघ किती, त्याच्यावर प्रश्न विचारला. म्हणजे इथे एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या जिल्ह्यात भरतीसाठी उतरत असता, फॉर्म भरत असता किंवा त्या जिल्ह्यासाठी अप्लाय करत असता त्यावेळेस त्या जिल्ह्यातलं तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असणं अपेक्षित असतं, कारण जिल्ह्यावर आधारित 3-4 प्रश्न विचारलेले असतातच. त्यानंतर मग महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ टिंबटिंब जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे असा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, 76व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे प्रभाऊ कोणे सुबियांतो हे टिंबटिंब देशाचे अध्यक्ष
आहेत. तर या ठिकाणी लक्षात, इंडोनेशिया देशाचे आपला जो 76वा प्रजासत्ताक आपण साजरा केला 26 जानेवारीला. कधी? 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. आणि यावर्षीच्या 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर सुवर्ण भारत. हे ऑलरेडी याच्या आधी विचारले म्हणून सांगतोय. सुवर्ण भारत, वारसा आणि विकास. काय? वारसा आणि विकास नावाची ही थीम आहे. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या, सुवर्ण भारत, वारसा आणि विकास या थीमच्या अंतर्गत आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, पुढला प्रश्न आपल्याला कोणता असणार आहे? तर योग्य जोड्या जुळवा. कुंभमेळा ठिकाण आणि कोणत्या नदी किनारी? बघा आता नदी किनारी हा शब्द इकडे आला. कोणत्या नदी किनारी? कुंभमेळा कुठे? प्रयागराजला होतो उत्तर प्रदेशमध्ये, उज्जैनला होतो MP मध्ये, बरोबर आहे. त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रामध्ये आणि हरिद्वार उत्तराखंडमध्ये. हे या राज्यामध्ये 4 ठिकाणी दर 12 वर्षांनी 4 ठिकाणी काय होत असतो? कुंभमेळा भरत असतो. मग आता लक्षात घ्या, प्रयागराज गंगा यमुना सरस्वती, बरोबर आहे. उज्जैनचा जो आहे, उज्जैनचा कुठे पार पडतो मला सांगा? की कोणत्या नदीकाठी? शिप्रा नदीकाठी. त्र्यंबकेश्वरचा गोदावरी नदीकाठी, हरिद्वारचा गंगा नदीकाठी. यातला जर तुम्ही उत्तरातला पर्याय बघायला गेला तर 1, 2, 4, 3 म्हणजे अशा पद्धतीने याची उत्तर आहेत. बघा, कुंभमेळ्याचं ठिकाण 4 प्रयागराज, उज्जैन, त्र्यंबकेश्वर, हरिद्वार. आणि कोणत्या नदीकाठी? गंगा यमुना सरस्वती. प्रयागराज, उज्जैन शिप्रा, त्र्यंबकेश्वर गंगा आणि हरिद्वार गोदावरी. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, भारतातील पहिले डिजिटल नोमॅड व्हिलेज याक्तेन. कुठलं व्हिलेज? याक्तेन. खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? डिजिटल नोमॅड म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. बघा, डिजिटल नोमॅड व्हिलेज म्हणजे एकांताच्या ठिकाणी जाऊन अतिशय मुबलक प्रमाणात तुम्हाला जेवढी रेंज पाहिजे तेवढी असणारं निवांत ठिकाण, तिथं जाऊन तुमचं कामकाज तुम्ही पाहू शकता असं व्हिलेज या ठिकाणी सिक्कीम राज्यानं विकसित केलेलं आहे. डिजिटल नोमॅड व्हिलेज. आणि त्या व्हिलेजचं नाव आहे याक्तेन. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न असणारच आहे म्हणून ह्याला IMP असं मी म्हणतो. काय म्हटलंय? असणारच आहे असा मी शब्द वापरलेला आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे, बघा, दिल्ली येथे फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितव्या क्रमांकाचे होते? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कितव्या क्रमांकाचे होते दिल्ली येथील साहित्य संमेलन? बघा की जे काय दिल्लीला साहित्य संमेलन पार पडलं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. आता येणारं साहित्य संमेलन कुठे पार पडणार आहे? सगळ्यात महत्वाचं सातारा जिल्ह्यात पार पडणार आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये? येणारं सातारा जिल्ह्यात पार पडणार आहे. आणि झालेलं साहित्य संमेलन कुठे पार पडलं? दिल्ली या ठिकाणी पार पडलं. कुठे पार पडलं? दिल्ली या ठिकाणी पार पडलं. आणि हे संमेलन 98व्या क्रमांकाचं होतं. मग साताऱ्यातलं कितव्या क्रमांकाचं? 99व्या क्रमांकाचं असणार आहे. मग याचं उत्तर काय? 98. चला, पहिला आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार खालीपैकी कोणाला मिळाला? मग आता याच्यामध्ये पहिलाच आहे, महाराष्ट्र शासनाने दिलाय आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार. विश्वनाथ ओक यांना मिळालाय. संगीतकार आहेत, दिग्दर्शक आहेत, समीक्षक आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे हा पहिला आशा रेडिओ पुरस्कार विश्वनाथ ओक यांना मिळालाय. त्यानंतर पहिली या ठिकाणी प्रश्न काय बघा, पहिली रग्बी प्रीमियर लीग 2025 कोणत्या संघाने जिंकली? आता रग्बी म्हणजे काय? फुटबॉल हातात घेऊन किंवा फुटबॉलपेक्षा बॉल हातात घेऊन खेळण्याची स्पर्धा म्हणजे या ठिकाणी रग्बी प्रीमियर लीग आहे. आणि ही जी काही स्पर्धा आहे रग्बी प्रीमियर लीग ही चेन्नई बुल्सने दिल्ली रेड्सला हरवून या ठिकाणी जिंकलेली आहे. चेन्नई बुल्सने दिल्ली रेड्सला हरवून जिंकलेली ही स्पर्धा आहे. त्यानंतर अलीकडे चर्चेत असलेल्या सय्यारा चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले? आता तुमच्यातले काही लोक म्हणतील सर या चित्रपटाचा परीक्षेचा संबंध आहे नाही, तर बऱ्याच जणांना वाटतं की काय याच्यावर प्रश्न येईल की नाही. परंतु या ठिकाणी लक्षात, जी बाब चर्चेत असते त्या बाबीवर आयोग प्रश्न विचारत असते. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. बघा, मध्यंतरी एक प्रश्न आला होता की सामना चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? प्रश्न आलेला आहे, सामना चित्रपटाचे दिग्दर्शक. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आता हा प्रश्न का आला? ह्या सामन्या चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण झाल्यात. एखाद्या चित्रपटाला, घटनेला, वस्तूला जर 25, 50, 60, 75, 100 वर्ष पूर्ण झालं तर त्यावर प्रश्न विचारला जातो. मग त्याच धर्तीवर आपण हा प्रश्न तयार केलेला आहे की सय्यारा चित्रपट चर्चेत असणारी घटना आहे. आपण असं म्हणतो की चर्चेत असणाऱ्या घटनेवर प्रश्न विचारला जातो. तर सय्यारा चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलं? तर मोहित सुरी यांनी केले आहेत. अनिता पंडा, आहान पांडे हे त्यातले अभिनेते आहेत. कोणी अभिनय केलेला आहे त्याच्यामध्ये ही नावं आहेत. आणि नुकताच हा प्रदर्शित झालेला आणि गाजलेला, सोशल मीडियावर गाजलेला, लोक जाऊन पाहतात, रडतात वगैरे वगैरे, तुम्ही बघत असाल सोशल मीडियावर काय कंडिशन आहे. फक्त आपल्याला दिग्दर्शक लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
तर मोहित सुरी. त्यानंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणाला प्राप्त नाही असा प्रश्न विचारलाय. तर बघा, गुकेश डीला आहे, प्रवीण कुमारला आहे, मनू भाकरला आहे, अनु रानूला मिळालेला नाही. कधीचा? 2024चा. 2021 मध्ये या ठिकाणी मेजर ध्यानचंद हे नाव देण्यात आलं. पहिलं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे नाव होतं. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून या पुरस्काराची सुरुवात 91-92 ला झाली. विश्वनाथ आनंद यांना तो देण्यात आला आणि या वर्षीचा पुरस्कारामध्ये गुकेश डी, प्रवीण कुमार, मनू भाकरचा समावेश आहे आणि पर्यायामधल्या अनु रानूचा समावेश नाही. त्यानंतर जय शाह यांच्या बाबतची विधान लक्षात घ्या. 1 डिसेंबर 2024 पासून ICCचे अध्यक्षपद स्वीकारले, बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद जय शाह सर्वात तरुण अध्यक्ष आहेत, हे देखील विधान बरोबर आहे. मग याचं उत्तर काय बरोबर आहे? अ आणि ब हे बरोबर आहे. त्यानंतर राज्य गृह विभागाने मे 2025 मध्ये काय केलेलं आहे? निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयानुसार काय विधान आहेत बघा. पोलीस हेड कॉन्स्टेबलला गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, हे विधान बरोबर आहे. यापूर्वी केवळ उपनिरीक्षक पदापासून वरिष्ठ अधिकारी हा अधिकार होता, हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे यातले एक लक्षात घ्या, अ आणि ब हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता हा प्रश्न विचारला जाईल गृह विभागाच्या पोलिसाच्या संदर्भातला आहे. मे 2025 मधला लेटर निर्णय घेतलेला आहे. मग याच्यावर आता काय आहे तर ह्याच्या अटी आहेत काही, की तपास करण्याचा अधिकार आता पोलीस कॉन्स्टेबलला दिलाय, पण अटी काय आहेत बघा. पहिली अट आहे पोलीस शिपाई हा पदवीधर असावा. काय असावा? पदवीधर असावा, ही एक अट आहे. त्यानंतर त्याने सेवेत 7 वर्ष पूर्ण केली असावीत. किती वर्षे? 7 वर्ष, ही देखील अट बरोबर आहे. त्याची विभागीय चौकशी बघा, त्याची विभागीय चौकशी प्रलंबित नसावी आणि नाशिक या ठिकाणी त्याने गुन्हे अन्वेषण शाखेच्या संदर्भात 6 महिन्याचं प्रशिक्षण घेतलेलं असावं. अशा अटी आहेत आणि ह्या अटी पूर्ण करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबललाच गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार आहे. ही घटना अतिशय व्यवस्थित लक्षात ठेवा. पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वपूर्ण असणारी ही घटना आहे. पुढला प्रश्न पाहू आपण 20 नंबर. भारतीय गुप्तचर संस्था रॉच्या प्रमुखपदी नुकतीच पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली. रॉची स्थापना कधी करण्यात आली? अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक लक्षात घ्या, रॉ जे काय आपली भारताची गुप्तहेर संघटना आहे, त्या गुप्तहेर संघटनेची स्थापना कधी करण्यात आली? तर 21 सप्टेंबर 1968 ला रॉची स्थापना करण्यात आली. वैष्णवी हागवणे प्रकरणामुळे हा हुंडा प्रतिबंधक कायदा चर्चेत आला. मी मगाही म्हटलं की चर्चेत असणाऱ्या घटना ओळखल्या जाते. 1961 हा हुंडा प्रतिबंधक कायदा. संतोष देशमुख प्रकरणामुळे मोकोका कायदा लावावा या संदर्भात मोकोका कायदा चर्चेत आला होता. त्यावेळेस अनेक परीक्षेमध्ये मध्यंतरच्या कालखंडात मोकोकाचा लॉंग फॉर्म मोकोका कायदा महाराष्ट्रात कधी लागू झाला असे 2 प्रश्न आलेत आणि इथं सुद्धा मला अपेक्षा आहे की हुंडा प्रतिबंधक कायदा कधीच आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. देशातील पहिल्या हरित हायड्रोजन हबची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्यात करण्यात आली. त्यानंतर जुलै 2025 पर्यंतच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण विविध देशाचे किती नागरी पुरस्कार मिळाले? असे टोटल त्यांना किती नागरी पुरस्कार मिळाले? आतापर्यंत 27. आणि जगातले एकमेव पंतप्रधान आहेत की त्यांना सर्वाधिक नागरी पुरस्कार मिळाले. वाक्य लक्षात घ्या, जगातले एकमेव पंतप्रधान आहे त्यांना वेगवेगळ्या देशाचे नागरी पुरस्कार, जसं आपला भारतरत्न हा नागरी पुरस्कार आहे तसं त्या 27 देशाचे नागरी पुरस्कार मिळणारा जगातले एकमेव पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सिंधू पाणी वाटप करार भारत आणि पाकिस्तानमध्ये कधी झाला? तर 19 सप्टेंबर 1960 ला झाला. हा प्रश्न विचारण्यामागचं कारण ऑपरेशन सिंदूर, त्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ला या दरम्यान तुम्ही बघितलं असेल हे सगळे करार असतील काय ते चर्चेत आले होते म्हणून सिंधू वाटप पाणी करार चर्चेत आला 19 सप्टेंबर 1960 ला झालेला. त्यानंतर भारताद्वारे टिमटिम या दिवशी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानवर हवाई हल्ला करण्यात आला. तर त्याचं उत्तर आहे 7 मे. काही ठिकाणी 6 मे म्हणतात पण 6 मे चुकीचं आहे. तर 6 मे आपण झोपीत होतो तेव्हा हल्ला केला. 12 नंतर ते 7 मे तारीख आहे म्हणून 7 मे 2025 ला ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने काय केलेलं आहे? हल्ला केलेला आहे पाकिस्तानवर. ही तारीख लक्षात ठेवा, तारीख महत्वाची आहे. त्यानंतर नुकतेच चर्चेत आलेले बागल्यार धरण टिंब नदीवर बांधण्यात आले असा प्रश्न विचारलाय. तर जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवर, कुठल्या नदीवर? चिनाब नदीवर पाकिस्तानला पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणातलं पाणी काय करण्यात आलं होतं? बंद करण्यात आलेलं होतं. त्यानंतर मग आपला कुठला प्रश्न आहे?
दुस्तलिक संयुक्त लष्करी सराव टिंबटिंब या दोन देशादरम्यान एप्रिल 2025 मध्ये औन पुणे येथे पार पडला अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. भारत उझबेकिस्तानमध्ये 6व्या क्रमांकाचा, कितव्या क्रमांकाचा, 6व्या क्रमांकाचा दुस्तलिक संयुक्त लष्करी सराव भारत आणि उझबेकिस्तानमध्ये पार पडला. शुभांशु शुक्ला यांची टिंबटिंब या मोहिमेसाठी निवड झाली, तर गगनयान मोहिमेसाठी निवड झाली आणि ॲक्शिओम या मोहिमेसाठी निवड झाली. ह्या दोन्ही मोहिमेसाठी निवड झाली म्हणून अ आणि ब हे उत्तर आहे. तर हा एक भाग, शुभांशु शुक्ला हे अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले व्यक्ती ना अंतराळवीरात जाणारे दुसरे व्यक्ती. राकेश शर्मा पहिल्यांदा गेले होते अंतराळवीर, आणि इथं अंतराळ स्थानक म्हणलं, स्थानक हा शब्द आला की शुभांशु शुक्ला पहिले व्यक्ती आहेत आणि अंतराळात जाणारे म्हणजे दुसरे व्यक्ती. 29 नंबर, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी टिंबटिंब यांची निवड करण्यात आली असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे कंट्री कॉव्हेंट्री या आहेत झिम्बाब्वे देशाच्या. कुठल्या देशाच्या आहेत? झिम्बाब्वे देशाच्या आहेत. त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? जलतरणपटू आहेत. त्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पदकं जिंकले. झिम्बाब्वेच्या त्या क्रीडा मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेत. या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. आफ्रिकेतील पहिल्या महिला आहेत. एकूणातल्या त्या 10व्या अध्यक्ष झाल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या. कितव्या अध्यक्ष झाल्या? 10व्या अध्यक्ष झाल्या आणि सर्वात तरुण अध्यक्ष देखील झाले आहेत. काय म्हणले? सर्वात तरुण. कुठल्या देशाच्या आहेत? तर झिम्बाब्वेच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, फिट इंडिया आयकॉन म्हणून टिंबटिंब या अभिनेत्याची निवड करण्यात आली. कोणाची निवड करण्यात आली? आयुष्यमान खुराना यांची निवड करण्यात आली. अशा पद्धतीने हा लक्षात घ्या. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे एकूण सदस्य देश किती आहेत असा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर याचं उत्तर आहे 11 आहेत. आता काही ठिकाणी 9 दिले, परंतु या ठिकाणी 2 सदस्य वाढले. त्या 2 सदस्यांची नाव आहेत, कोलंबिया हे एक नाव आहे. कुठलं? कोलंबिया. आणि दुसरं कुठलं आहे? उझबेकिस्तान हे एक नाव आहे. कुठलं नाव आहे? उझबेकिस्तान. अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवू शकता. 9 वर ही संख्या 11 वर गेली. त्यानंतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 भारताने टिंबटिंब संघास हरवून 3ऱ्यांदा जिंकली असा प्रश्न विचारलाय. न्यूझीलंड संघास हरवून, आता या ठिकाणी बघा कितव्यांदा जिंकली, असं 9, 10, 11, 12 काय म्हणले? आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी भारताने टिंबटिंब या संघास हरवून 3ऱ्यांदा जिंकले. आता इथं पर्यायामध्ये ते आलेलं नाही, तर पर्यायात आपण इथं तुम्हाला सांगतो मी की न्यूझीलंड संघास, कुठल्या संघास? न्यूझीलंड संघास हरवलेला आहे. पर्यायामध्ये इथं चुकीच झाले पीपीटी मध्ये. कुठल्या संघाला हरवले? न्यूझीलंड संघाला. त्यानंतर बघा खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्राने पदक तालिकेत कितवे स्थान पटकावले असा प्रश्न या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये आपण 5वे स्थान पटकावले. कितवं स्थान? खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये कितवं स्थान? 5वं स्थान पटकावले. टिंबटिंब सरकारने बनावट साधू विरोधात ऑपरेशन कालनेमी राबविले असा प्रश्न विचारला आहे. ऑपरेशन कालनेमी उत्तराखंड सरकारने. कुठलं ऑपरेशन? ऑपरेशन कालनेमी. कुठलं सरकार? उत्तराखंड सरकार. बनावट साधू विरोधात. महाराष्ट्रातील पहिले हवाई संग्रहालय कुठे सुरू करण्यात आले अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नागपूर. हवाई संग्रहालय नागपूर. पुढला प्रश्न आहे, टिंबटिंब हा दिवस पोलीस समृद्धी दिन म्हणून एक प्रश्न हमखास असतो दिनविशेषवर आणि डिपार्टमेंटच्या संदर्भात असल्यामुळं या ठिकाणी 21 ऑक्टोबर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे बघा, राज्यात टिंबटिंब या कालावधीत अभिजात भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे किंवा केला जातो अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर 3 ते 9 ऑक्टोबर यावर्षी देखील शासनानं असं डिक्लेअर केले 3 ते 9 ऑक्टोबर. आता 3 ते 9 ऑक्टोबर का? तर 3 ऑक्टोबर 2024ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि देशामध्ये आता अभिजात भाषेची संख्या किती झाली? 11 झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा देण्यासाठी रंगनाथ पटराय समिती नेमली आणि रंगनाथ पटराय समितीचा पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे समिती नेमली. हे गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम टिंबटिंब यावर्षी जातीनिहाय जनगणना करण्यात आली. आता या ठिकाणी जनगणना सुरू होणार आहे. स्वातंत्र्यानंतरची 16वी, एकूणातली 16वी, स्वातंत्र्यानंतरची 8वी आणि जातीनिहाय जनगणना सर्वप्रथम 1931ला करण्यात आलेली आहे. भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सागरी पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर कुठल्या राज्यामध्ये? तमिळनाडू राज्यामध्ये करण्यात आले आणि या पुलाचं नाव आहे पाबन. बघा काय नाव आहे? पाबन सागरी पूल. अशा पद्धतीने या पुलाचं नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. वेव्स परिषद 2025 टिंबटिंब या ठिकाणी पार पडली. मुंबई या ठिकाणी पार पडली.
त्यानंतर 12वी पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धा 2025 बिहारमधील कोणत्या ठिकाणी होणार आहे? बिहारमधील कोणत्या ठिकाणी होणार आहे असा प्रश्न बिहारमधील राजगीर या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जे आहेत विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झाला. ते कोणत्या राज्यातील आहेत? त्यांचं विनोद कुमार शुक्ला यांचं राज्य आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यांचं राज्य आहे छत्तीसगड. छत्तीसगडमधील हे पहिलेच आहेत, पहिलेच व्यक्ती बघा, छत्तीसगडमधील पहिलेच व्यक्ती आणि ज्ञानपीठ मिळालेले हे 12वे. बघा काय म्हणतोय, ज्ञानपीठ मिळालेले हिंदी भाषेतील 12वे लेखक आहेत. हिंदी भाषेतील 12वे लेखक आहेत, हिंदी भाषेतील 12वे लेखक लक्षात घ्या. ज्ञानपीठ मिळणारे छत्तीसगडचे पहिलेच व्यक्ती, हिंदी भाषिक हे 12वी व्यक्ती. अशा पद्धतीनं ज्ञानपीठ हा पुरस्कार जो आहे तो साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गणला जातो. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झाला अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. हा पुरस्कार जो आहे राम सुतार यांना 24चा प्राप्त झाला. कोणत्या वर्षीचा? 24चा. आता या ठिकाणी लक्षात, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 96 झाली. पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना मिळाला आणि राम सुतार यांना 19व्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला महाराष्ट्र भूषण. आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त ते 21वी व्यक्ती आहेत अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, भारत कुमार या टोपणनावाने खालीलपैकी कोणात ओळखले जाते? बघा या ठिकाणी 4 एप्रिल 2025ला हरिकृष्ण गोस्वामी यांचं निधन झालं आणि तेच भारत कुमार या नावाने ओळखले जातात. तुम्ही बघितलं असेल उपकार नावाचा सिनेमा त्यांचा तो खूप प्रसिद्ध झाला होता आणि मेरी देश की धरती हे त्यांचं या चित्रपटातील सर्वाधिक गाजलेलं गाणं आहे. रोहित शर्माने कसोटीमधून मे 2025 मध्ये निवृत्ती घेतली. त्याने कसोटीत एकूण किती शतके केलेले आहेत? तर एकूण 12 शतके केलेले आहेत. रोहित शर्मा बरोबरच विराट कोहलीने देखील निवृत्ती घेतली नाही. विराट कोहलीने या ठिकाणी 30 शतकं कसोटीमध्ये केलेली आहेत. बघा रोहित शर्माने विराट कोहलीच्या कसोटीची या ठिकाणी आपल्याला विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे दोघांचं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन कोणाचे हस्ते? देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. 10 जुलै 2025ला दक्षिण मुंबईतील हा कर्नाक, याचं पूर्वीचं नाव काय होतं बघा, कर्नाक पूल होतं. कुठलं होतं? ब्रिटिश गव्हर्नर जो तो कर्नाक, त्याच्या नावावर हे कर्नाक पूल 10 जुलै 2025ला देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं. दक्षिण मुंबईतील हा पूल आहे. नादुरुस्त झाल्यामुळे तो 2022ला या ठिकाणी बांधण्यात आला. 1868ला तो बांधण्यात आला होता. बघा 1868ला बांधण्यात आला, 2022ला तो बांधण्यात आला आणि 2025ला याचं नव्यानं बांधण्यात आलं आणि त्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्याचं नाव आता ऑपरेशन सिंदूरला समर्पित करण्यासाठी सिंदूर नावानं हे उड्डाणपुलाला नाव दिलेलं आहे. जगातील पहिली AI सौंदर्य स्पर्धा कुठे होणार आहे? आता सौंदर्य स्पर्धा होतात मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, परंतु जगातील पहिली AI सौंदर्य स्पर्धा भारतातील मुंबई या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घेऊ शकता. खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्राने किती पदकं जिंकली? 158 पदकं जिंकली आणि महाराष्ट्र याआधी सलग 3ऱ्यांदा प्रथम क्रमांकावर आहे. चॅम्पियन लीग फुटबॉल स्पर्धा 2025चा विजेता संघ कोणता आहे? तर PSG हा तो विजेता संघ आहे. आणि शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच अहिल्याबाई होळकर यांचे कितवे जयंती वर्ष साजरे करण्यात आले? तर त्रिशताब्दी. अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी या ठिकाणी हे त्रिशताब्दी वर्ष साजरं करण्यात आलं. आता यात लक्षात घ्या, 6 मे 2025ला तालुका जामखेड आहे आणि जिल्हा अहिल्यानगर, अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर झालेलं आहे. तर या खेडेगावात मंत्रिमंडळाची पहिल्यांदा इतिहासामध्ये असं झालंय की ग्रामीण भागातील मे मध्ये ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची, महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पहिल्यांदा पार पडली. ते ठिकाणी चोंडी आणि निमित्त होतं अहिल्याबाई होळकरांचं त्रिशताब्दी वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या पोलीस भरतीच्या सिरीजमध्ये जो तुम्हाला अवघड विषय तुम्ही म्हणत होता की सर सामान्य ज्ञान हा अवघड जातोय, ह्यातले चालू घडामोडीचे प्रश्न अवघड जातात, त्या संदर्भात या ठिकाणी एक लक्षात घ्या, आपण टोटल 50 प्रश्न घेतले. असे टप्प्याटप्प्याने आपण 50 प्रश्न घेऊया, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो नक्कीच या विषयाला तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेतच, 100% मिळणार आहेत. तुम्ही फक्त हे लेक्चर रेग्युलर बघायचं. आणि माझं 6 माही चालू घडामोडी आवृत्ती ही देखील प्रकाशित झाली. जानेवारी ते जूनचा डाटा त्याच्यामध्ये ती तुम्ही वाचा.
त्याचबरोबर मंथली करंट अफेअर सिरीज, मंथलीतल्या स्वरूपात आपण MCQ सिरीज देखील चालू घडामोडी सुरू केली आणि त्याचबरोबर आता पोलीस भरती स्पेशल अशी ही सिरीज आपण चालू केली. या कोर्सबद्दल तुम्हाला कसं तुम्हाला जे काही प्रश्न दिले आहेत त्याबद्दल तुमचे कमेंट, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं बोलता किंवा युनिक अकॅडमीच्या पोलीस प्रशिक्षण योजनेबद्दल तुम्हाला जर डिटेल माहिती करून घ्यायची असेल, नाशिक, संभाजीनगर, नांदेड, जळगाव, धुळे हे जे काही स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतात याच्यावर तुम्ही चौकशी करू शकता, जेणेकरून येणाऱ्या शासनाच्या बार्टी आणि आरटीची जे आता फॉर्म सुटणार आहेत या योजनेबद्दल डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.